पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावरून केली आहे। हा धमाका अर्थव्यवस्थेशी संबंधित असा असणार आहे। जीएसटी मध्ये मोठ्या प्रमाणावरती सुधारणा होणार असल्याचे संकेत सुद्धा आज मोदींनी दिले। सर्वसामान्य लोकांवरचा कराचा बोजा यामुळे कमी होणार आहे आणि लघु उद्योजकांना, छोट्या व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल असा विश्वास सुद्धा आज मोदींनी व्यक्त केलाय। या सगळ्या सुधारणांमुळे अमेरिकेचे तुगलकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ ब्लॅकमेलचा परिणाम कमी होईल अशी आशा सुद्धा व्यक्त होतीये। बघूयात। स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिवाळी गिफ्टची घोषणा करून टाकली। मोदी सरकारला अनेकदा ज्या मुद्द्यावरून टीका सहन करावी लागली त्या जीएसटी प्रणालीमध्ये सुधारणा करण्याचे संकेत मोदींनी दिले। जीएसटीच्या स्लॅबमध्ये सुधारणा केल्यामुळे दैनंदिन वापराच्या अनेक वस्तू स्वस्त होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। पिछले 8 साल से हमने जीएसटी का बहुत बड़ा रिफॉर्म किया। पूरे देश में टैक्स के बर्डन को कम किया, टैक्स की व्यवस्थाओं को सरल किया। और मेरे प्यारे देशवासियों, हम नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म्स लेकर के आ रहे हैं। ये दिवाली के अंदर आपके लिए तोहफा बन जाएंगे। सामान्य मानवी की जरूरतों के टैक्स भारी मात्रा में कम कर दिए जाएंगे। आज 15 अगस्त के ही दिन मेरे देश के युवाओं के लिए 1 लाख करोड़ रुपए की योजना हम चालू कर रहे हैं, लागू कर रहे हैं। आज से प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना आज ही 15 अगस्त को लागू हो रही है। निजी क्षेत्र में पहली नौकरी पाने वाले नौजवान को, बेटे बेटी को 15,000 रुपया सरकार की तरफ से दिए जाएंगे। कंपनियों को भी नए रोजगार देने के अवसर जो भी ज्यादा जुटाएगा उनको भी प्रोत्साहन राशि दी जाएगी। जीएसटी सुधारणांमुळे ग्राहक आणि व्यापारी दोघांनाही दिलासा मिळेल असं बोललं जात आहे। सध्या जीएसटीचे स्लॅब काय आहेत पाहूया। 21% वस्तूंवर 5% कर, 19% वस्तूंवर 12%, 44% वस्तूंवर 18% तर 3% वस्तूंवर 28% कर आकारला जातो। मोदींच्या घोषणेनंतर जीएसटीचे स्लॅब कमी होणार, फक्त 2च स्लॅब ठेवले जातील असं बोललं जात आहे। आणखी कोणते बदल होण्याची शक्यता आहे पाहूया। सुधारणेमध्ये आराखडा आणि दर सुसूत्रीकरण आणि सुलभतेवर भर असू शकतो। 5% ते 28% अशा जीएसटीच्या 4 दरांऐवजी 2च दर असण्याची शक्यता आहे। निवडक वस्तू किंवा सेवांवर विशेष दर आकारला जाऊ शकतो। खरेदी विक्री वाढवण्याच्या उद्देशानं गरजेच्या वस्तूंवर कर कपात होण्याची शक्यता आहे। छोटे उद्योग आणि स्टार्टअपसाठी रजिस्ट्रेशन सोपं होण्याचीही शक्यता आहे। निर्यातदारांना त्यांच्या मालाचा पैसा लवकरात लवकर देणं, रिटर्न्स भरण्यातला किचकटपणा दूर करणं आणि वर्गवारीचा संभ्रम दूर करून कर आकारणी सुटसुटीत करण्यावर भर असू शकेल। सुप्रिया सुळेंनी सुद्धा अशा सुधारणांची गरज बोलून दाखवली। अनेक गोष्टी आहेत ज्या खूप म्हणजे टॅक्सच्या ह्या स्लॅब्समुळे अनेक वेळा कन्फ्युजन पण होतं आणि त्याच्यामुळे कधी कधी लोकांना जी फॉर्म भरण्यामध्ये चुका जर झाल्या त्या काही मुद्दामून असतात, ती काही टॅक्सची चोरी नसते, ती टेक्निकल कधी कधी लोकांकडून, छोट्या मोठ्या लोकांकडून कर्म त्यांच्यावर डायरेक्ट केस होते, अनेक होतात। तर ते जर आपल्याला तो सगळा जो गोंधळ आहे तो जर नीट करता आला तर ह्याच्यात अनेक वेळा चिदंबरम साहेबांनी खूप सूचनाही केल्या आहेत, तर त्यातल्या काही सूचनाची अंमलबजावणी केली तर खूप चांगला बदल जीएसटीमध्ये होऊ शकतो आणि सर्वसामान्य माणसाचं त्याच्यात भलं होईल। सप्टेंबरमध्ये जीएसटी काउन्सिलची बैठक आहे। या सुधारणांवर राज्यांचं मत विचारात घेतलं जाईल। अर्थ मंत्रालयाच्या मंत्री समितीकडून सुधारणांचा प्रस्ताव दिला जाईल असं सांगितलं जात आहे। 8 वर्षांनंतर जीएसटीचा फेर आढावा घेतला जातोय। गेल्या 8 वर्षात किती जीएसटी वसूल करण्यात आलाय पाहूया। 2017-18 मध्ये 7.9 लाख कोटी रुपये, 2018-19 मध्ये 11.77 लाख कोटी, 2019-20 मध्ये 12.22 लाख कोटी, 2020-21 मध्ये 11.36 लाख कोटी, 2021-22 मध्ये 14.76 लाख कोटी, 2022-23 मध्ये 18.10 लाख कोटी, 2023-24 मध्ये 20.18 लाख कोटी,
2024-25 मध्ये 22.08 लाख कोटी, तर 2025 मध्ये 8.18 लाख कोटी रुपये, एकूण 126.55 लाख कोटी. या सुधारणांच्या बाबत तज्ज्ञांना काय वाटतं ते सुद्धा जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. या 18% वस्तू आहेत त्या कोणत्या आहेत, तर मोबाईल फोन आहे, महागडे हॉटेल्स आहेत, हे 18% जातात. तर 18% काही वस्तू जर 12% रेट गेलाच तर त्या काही 5% येऊ शकत नाही. पण 12%चा व्हॉल्यूम खूप आहे, जवळजवळ 20 ते 30% टर्नओव्हर जो आहे तो 12%चा आहे. त्यामुळे त्याचा बदल त्याच्यामध्ये होऊ शकतो, तो 5% मर्ज होईल अशी अपेक्षा आहे. जीएसटी कमी झाला तर छोटे व्यापारी आणि ग्राहक दोघांचाही फायदा होईल असं सांगितलं जात आहे. अनेक गोष्टी सर्वसामान्यांच्या आवाक्यात येतील आणि देशांतर्गत खप वाढेल असा अंदाज आहे. अमेरिकेनं लादलेल्या टॅरिफचा प्रभाव कमी करण्यासाठी हे महत्त्वाचं पाऊल असेल असंही तज्ज्ञ सांगतायत. या दिवाळीत खरंच कोणतं गिफ्ट मिळतं आणि त्याचा नेमका काय परिणाम दिसतो ते पाहण्यासाठी काही महिने वाट पाहावी लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.